नमस्कार मित्रांनो. लपंडाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कान्हा सिक्युरिटी गार्ड सोबत मिळून पडलेले पैसे गोळा करत असतो. आता तो पैसे उचलत असताना तितक्यातच तिथे आपली सखी येते. आता सखीचा पाय त्या नोटांच्या जवळ पडतो. कान्हाने काय तिला पाहिलेलं नसतं. हा म्हणतो, "अहो लक्ष्मी." मग त्याचं लक्ष जातं, की समोर कोणीतरी उभं आहे आणि मग तो तिच्याकडे पाहतो. पण तिच्या चेहऱ्यावरती उन्हाचा प्रकाश पडलेला असतो. त्याच्यामुळे त्याला काही तिचा चेहरा दिसत नाही. मग तो उठून उभा राहतो. उभं राहिल्यानंतर त्याच्या लक्षात येतं, की सखी समोर आलेली आहे. तिला पाहिल्यावर पुन्हा एकदा आपसुकच त्याच्या तोंडातून "लक्ष्मी आहे" असा शब्द निघतो. आणि त्यानंतर कान्हा आणि सखी दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. आता ही सखी नजरेनेच कान्हाला काय असं विचारते. त्यावर कान्हा देखील तिला लगेच म्हणतो, "नाही, पायामध्ये लक्ष्मी आहे तुमच्या म्हणून म्हटलं." सखी खाली वागते आणि ती नोट असते ती उचलते आणि कान्हाच्या हातात देते आणि म्हणते, "सगळ्याची किंमत पैशात, माणुसकीची काही." आता ती पुढे बोलणार त्याआधीच कान्हा म्हणतो, "माणुसकीची किंमत जर पैशामध्ये तर काय प्रॉब्लेम आहे? काय ना, माणुसकीने पोट भरत नाही बेबी सरकार. त्यामुळे जर कोणी माणुसकीची किंमत केली आणि आपण त्या पैशातून पोट भरलं तर प्रॉब्लेम काय आहे?" मग ही सखी जरा वैतागतेच आणि म्हणते, "तू मला जरा वेगळा वाटला होतास, पण नाही, तू पण त्यातलाच निघालास." आधीच घरात झालेल्या गोष्टीने सखी वैतागलेली असते. त्यामुळे ती चिडूनच म्हणते, "पैसा, पैसा, पैसा. सगळ्यांना फक्त पैसाच महत्वाचा वाटतो. तूही स्वतःचे खरे रंग दाखवलेसच. प्रत्येक काम पैशासाठीच करतोस ना तू?" त्यावर आता कान्हा जरा हसतोच आणि सखीला म्हणतो, "थांबा, थांबा, जरा ब्रेक लावा. भरपूर पैसा, एवढा मोठा बंगला, महागडे कपडे, हे सगळं असताना ना दुसऱ्याला अक्कल शिकवणं खूप सोपं आहे. 2 दिवस ना जरा बाहेर उपाशी फिरून बघा. मग कळेल, प्रत्येक गोष्ट कशी तुम्हाला पैशातच मोजावी लागते." आणि असं बोलून तो म्हणतो, "असो, येतो मी." आता कान्हा तिथून निघणार, त्यावरती सखी मागून म्हणते, "आणि स्वप्नांचं काय? सगळी स्वप्न पैशाने पूर्ण होतात का?" पुढे ती जरा वैतागूनच म्हणते, "नाही ना उत्तर, कसं असणार? कारण तू ना कधी स्वप्नच बघितली नसशील." सखीने असं म्हटल्यावरती कान्हा जरा थांबतोच आणि मागे वळून पाहतो. पुढे सखी म्हणते, "बरोबर आहे तुझं. पैशाने भूक भागते, पण सगळी स्वप्न पैशाने पूर्ण होत नाहीत." आणि मग वैतागूनच म्हणते, "जाऊ देत, तुला काय कळणार?" आणि ती तिथून निघून जायला निघते. आता ती निघते म्हटल्यावरती मग कान्हा तिला मागनं आवाज देतो, "एक मिनिट, 1 मिनिट मॅडम, काय आहे ना, तुम्ही पॉइंटचं बोललात, पण ना चुकीच्या ठिकाणी बोललात. तुमचं म्हणणं ना बरोबर आहे, पण ना माझ्याकडे उत्तरं नाहीत. उत्तरं ना त्याच्याकडे आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना, ते डायरेक्ट त्याच्याशी. काय आहे ना, आपल्यासाठी आई-बाबा आणि साईबाबा दोन्ही एकच. त्यामुळे ना मला कधी टेन्शन आलं ना, की डायरेक्ट तिकडे." आता त्याने असा सल्ला दिल्यावरती सखीला थोडासा तो पटतो. आणि मग तिला देखील तिच्या लहानपणी तिच्या आईने तिला असंच काहीतरी सांगितलेलं असतं, हे तिला पुन्हा एकदा आठवतं, की तिच्या आईने देखील तिला म्हटलेलं असतं, की "जेव्हा तुला कधी कुठे अडकायला होईल, वाट दिसायची बंद होईल, तेव्हा साईबाबांकडे ये." आणि तिचे वडील देखील तिला म्हटलेले असतात, की "साईबाबा तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील." याचमुळे तिला कान्हाचं हे बोलणं तिच्या आई-बाबांसारखं वाटायला लागतं. आता कान्हा पुढे तिला म्हणतो, "त्यामुळे तुम्हाला जर कोणत्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील ना, तर तुम्ही सुद्धा अशाच कोणत्यातरी ठिकाणी जा. तुम्हाला उत्तरं मिळतील." असं बोलून कान्हा, "आता येतो मी," असं म्हणतो आणि तिथून निघतो. त्यानंतर कान्हा जाताना त्या दोन्हीही सिक्युरिटी गार्डकडनं गोळा केलेले पैसे घेतो आणि मग त्यांना म्हणतो, "काळजी करू नका, तुमची नोकरी नाही जाणार. काय आहे ना, ही नोकरी माझ्या लायकीची नाहीये." आणि असं म्हणून त्या दोघांनाही थोडे-थोडे पैसे देतो आणि कान्हा तिथून निघतो. आता कान्हा जाताना हळूच सखीकडे वळून पाहतो आणि हसतो. मग सखी देखील कान्हाकडे थोडंसं वाकूनच पाहते आणि मनातच म्हणते, "थँक मिस्टर." आणि पुढे म्हणते, "चापलूस." कारण तिला तिच्या प्रश्नांचं उत्तर नकळतच कान्हाने दिलेलं असतं. तर इथे आता दुसरीकडे
आता ही जी सरकार आहे, ती पुन्हा एकदा त्या छोट्याशा खोलीमध्ये ज्या व्यक्तीला डांबून ठेवलंय, तिथे आली. आता तिथे येऊन ती आरशामध्ये स्वतःचा चेहरा पाहत असते आणि तिला राघव कामतने जी विलमध्ये नवीन क्लॉज टाकलेला असतो, तो आठवत असतो आणि तो आठवून ती प्रचंड वैतागते आणि जोरात हातातला आरसा खाली फेकते आणि ओरडते, "का केलं? का केलं असं?" आणि चिडूनच म्हणते, "या एका अटीमुळे माझ्या 12 वर्षांच्या स्वप्नांचे हे असे तुकडे झाले." आणि पुन्हा जोरात ओरडते, "का केलं?" आणि पटकन त्या व्यक्तीकडे जाते आणि त्याला अशी पकडते आणि म्हणते, "आत्ता ना तुला संपवून टाकावं ना असं वाटतंय. नाही, मी असं करणार नाही. कारण तुला उघड्या डोळ्यांनी बघावं लागेल, मला सगळं जिंकताना." आणि त्या व्यक्तीला अशी पकडूनच म्हणत असते, "तुझ्या त्या दळभद्री पोरीला तू जन्माला घातलंस. काय तर म्हणे स्वप्न पूर्ण करायचे. पण मला ओळखलं नाहीये तिने. पण एकदा का तिचं लग्न झालं, की रस्त्यावर आणेन तिला. मग कर म्हणा तुझी स्वप्न पूर्ण." असं आता ही सरकार खूपच तावातावाने बोलत असते. आणि मग उगाचच वेड्यासारखी हसत म्हणते, "पण ती स्वप्न पूर्ण होताना तू जिवंत नसशील." आणि असं म्हणून त्या व्यक्तीला धक्का देते. मग ती जी व्यक्ती आहे, ती अचानकच ना तिच्या हातातून अशी घंटी काढते, देवाच्या समोर वाजवतो ना, ती वाली आणि जोरजोरात वाजवायला लागते. आणि ही सरकार तिच्याकडे वळून पाहते. तर इथे दुसरीकडे आता ही सखी खरंच कानाचं बोलणं मनावर घेऊन साईबाबांच्या मंदिरात आली. ती आता साईबाबांसमोर हात जोडते आणि साईबाबांना म्हणते, "बाबा, मी अजूनही अनुत्तरित आहे. माझ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मला सापडतच नाहीयेत. म्हणूनच मी पुन्हा एकदा तुमच्याकडे आले. मला आज तुमच्याकडून निर्णय हवाय बाबा." ही सखी अशी साईबाबांशी बोलत असतानाच पुन्हा एकदा ती तिच्या भूतकाळात रमते. भूतकाळामध्ये ती छोटी सखी तिच्या आईला विचारत असते, "कौल म्हणजे काय ग आई?" मग तिची आई म्हणते, "कौल म्हणजे देवाने दिलेला निर्णय. जेव्हा एखाद्या वेळी आपण जेव्हा निर्णय घेऊ शकत नाही ना, तेव्हा देवाला श्रद्धेने 2 फुलं व्हायची आणि मग त्यांनाच विचारायचं, आता मी काय करू?" आणि मग जे योग्य असेल आणि जे त्यांच्या मनात असेल, तसं एक फूल पडतं. मग ती छोटी सखी म्हणते, "म्हणजे साईबाबा उत्तरं देतात?" आता तिची आई म्हणते, "ते ना तुझ्या श्रद्धेवर आहे." थोडक्यात काय तर या सखीला साईबाबांकडून कसं उत्तर मागायचं याचा मार्ग आठवतो आणि मग तिला जरा आनंदच होतो. मग तिला तिची आई आता तिच्याशीच बोलतीये असा भास होतो. तिची आई तिला म्हणते, "सखी, जिथे प्रेम असतं, तिथे श्रद्धा असतेच आणि जिथे श्रद्धा असते, तिथे प्रेम असतंच." म्हणजेच आपल्या सखीला आता साईबाबा आणि तिची आई दोघांनीही मार्ग दाखवला असं म्हणायला हरकत नाही. मग सखी विश्वासाने साईबाबांसमोर हात जोडून म्हणते, "मला मार्ग दाखवा बाबा. मला जर बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर मला घर सोडावं लागेल." मग ती तिथलंच एक फूल उचलते आणि साईबाबांच्या चरणावर ठेवून म्हणते, "मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर माझं घर सोडू का?" असा प्रश्न म्हणजे असा कौल ती आता साईबाबांना लावते. ही सखी जेव्हा साईबाबांशी बोलत असते, तेव्हा आपला कान्हा लपूनच सखीचं सगळं बोलणं, वागणं पाहत असतो. मग सखी दुसरं फूल उचलते आणि साईबाबांच्या दुसऱ्या हातात ठेवते आणि म्हणते, की विलमध्ये मेन्शन केल्यानुसार लग्न करू. मला मार्ग दाखवा साईबाबा. मला मार्ग दाखवा बाबा. तुम्हीच मला मार्ग दाखवा. असं आता ती साईबाबांना विनवत असते. साईबाबांना म्हणते, "तुम्ही जे मला उत्तर द्याल तेच मी करेन. पण मला मार्ग दाखवा." ही सखी साईबाबांच्या मंदिरातली घंटी जोरजोरात वाजवत असते. तर इथे दुसरीकडे ही खोलीमध्ये बंद ठेवलेली जी व्यक्ती आहे, ती सुद्धा जोरजोरात घंटी वाजवत असते. आता या सरकारला प्रचंड राग येतो. सरकार तिच्या जवळ जाते आणि तिच्या हातातली घंटी उडवून लावते आणि तिचा गळा धरून म्हणते, "ए, जास्त खुश व्हायचं नाही हां. तुझी ती दळभद्री मुलगी माझ्या विरोधात गेली म्हणून आपण जिंकलो असं वाटतंय का तुला? आनंद होतोय का तुला त्याचा? पण काय म्हणतात मला?
हा काय म्हणतात? सरकार असं आता ती त्या व्यक्तीला खूपच चिडून वैतागून बोलत असते. मग ही सरकार म्हणते, सरकार म्हणतात मला. मी जे म्हणेन तेच घडेल. आणि पुन्हा आपले राग रंग बदलत तिला म्हणते, "अरे, तुला कळलं का? तुझ्या ना त्या दळभद्री मुलीचं लग्न होणार आहे. माझ्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या, माझे तळवे चाटणाऱ्या आणि मी म्हणेन तसं वागणाऱ्या मुलाशी." आणि मग पुन्हा जोरात कोणी त्या व्यक्तीला मारत म्हणते, "आणि एकदा का मी ठरवलेल्या मुलाशी तिचं लग्न झालं." आणि मग पुन्हा नाटकं करत त्या व्यक्तीला विचारते, "तुला लागलं का?" आणि पुढे म्हणते, "आणि मग काय होणार माहितीये का? प्रॉपर्टी तुझी, झाली सखीची आणि मग माझ्या मालकीची." आणि असं म्हणून जोरजोरात हसायला लागते. आणि अशी वेड्यासारखीच हसत टाळ्या वाजवत पुन्हा म्हणते, "कामत एम्पायरची एकुलती एक मालकीण, सरकार." आणि असं ओरडून जोरजोरात नुसती वेड्यासारखी हसत असते. तर इथे दुसरीकडे ही आपली सखी साईबाबांनी उत्तर द्यावं म्हणून मंदिराची घंटा वाजवत असते. आणि पुन्हा पुन्हा "मला उत्तर द्या बाबा, तुम्हीच मला मार्ग दाखवा," असं म्हणत असते. आता हे सगळं लपून कान्हा पाहतच असतो. ही सखी आता खूपच रडत साईबाबांना म्हणते, "तुम्ही मला उत्तर द्या. तुम्ही सांगाल त्या मार्गावर जायला मी तयार आहे. तुम्ही म्हणाल तेच मी करेन. पण मला मार्ग दाखवा साईबाबा." आणि पूर्ण श्रद्धेने घंटा वाजवत डोळे बंद करून घेते आणि "मला उत्तर द्या साईबाबा," असं सारखं-सारखं म्हणत असते. ही सखी पूर्ण श्रद्धेने साईबाबांकडे उत्तर मागत असते. आता हा कान्हा इतका लबाड दाखवलाय, की तो हळूच मागच्या बाजूने त्या फुलाला फुंकर मारतो आणि एक फूल खाली पाडतो. आणि फूल खाली पडताना बघून सखीला आनंद होतो आणि तिला वाटतं, "अरे वा, आपल्याला साईबाबांनी उत्तर दिलेलं आहे फायनली." आणि ती खूपच खुश होत म्हणते, "बाबा, तुम्ही माझ्या स्वप्नांच्या म्हणजे माझ्या बाबांच्या स्वप्नांच्या बाजूने कौल दिलात." आणि ती खूप खुश झालेली असते. "थँक यू सो मच बाबा, थँक यू सो मच. मलाही हेच हवं होतं. मी खरं तर ना कन्फ्यूज झाले होते." पुढे सखी साईबाबांना म्हणते, "तुम्ही योग्य कौल दिलात. आता मी माझी स्वप्न अजिबात सोडणार नाही. फक्त साईबाबा तुम्ही असेच माझ्या पाठीशी कायम राहा आणि मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद द्या." आणि ती साईबाबांना "थँक यू सो मच, थँक यू" असं साईबाबांचे आभार मानत असते. कारण मुळातच तिलाही तिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं. आणि बाबांनी देखील त्याच बाजूने कौल दिल्यामुळे तिचा आनंद डबल झालेला असतो. ती डोळे मिटून आता साईबाबांचे धन्यवाद करत असतानाच तिला सरकारने सांगितलेले शब्द आठवतात, की या घरात माझा शब्द हा शेवटचा शब्द असेल आणि माझ्या विरोधात जायचं असेल तर या घरात राहता येणार नाही तुला. आता सखीला आईचे शब्द आठवल्यावर ती स्वतःशीच बोलते, "सॉरी आई, मला आता बाबांनी दाखवलेल्या मार्गावरच जावं लागेल. कारण मला माझं आणि माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि साईबाबांनीही मला तोच मार्ग दाखवलाय." पुन्हा पुन्हा साईबाबांचे आभार मानत सखी आता तिथून निघते. आता सखीला जाताना पाहून कान्हा मंदिराच्या मागून बाहेर येतो आणि साईबाबांसमोर येऊन म्हणतो, "हे सगळं करण्यामागचं खरं कारण तुम्हालाच माहितीये साईबाबा." आणि तितक्यातच कोणीतरी येऊन कान्हाच्या मागून खांद्यावर हात ठेवतं. आता कान्हा पुरता घाबरतो. मागे वळून पाहतो तर त्याचा मित्र असतो. कान्हा त्याला म्हणतो, "अरे यार, घाबरलो ना मी आता." मित्र देखील त्याला म्हणतो, "मग भीती वाटेल असं वागायचंच कशाला?" लगेच कान्हा म्हणतो, "असं म्हणजे कसं?" तर तो मित्र देखील म्हणतो, "ती जी आता मुलगी गेली ना, तिला कौल कसा मिळाला ते मी बघितलं." मग कान्हा लगेच त्याला "आय एम सॉरी" असं म्हणून त्याला सांगतो, "अरे काय ना, मला ना तिची दया आली. मला बघवलं नाही म्हणून मी हे सगळं केलं." मग तो साईबाबांकडे पाहून साईबाबांच्या समोर कान पकडून म्हणतो, "बाबा, आय एम रिअली सॉरी. खरंच माझं चुकलं. पण तुम्हाला माहितीये मी हे सगळं का केलं?"
तिला तिची सगळी स्वप्न पूर्ण करता यावी म्हणून हा सगळा खाटाटोप केला. मला कळतंय माझा मार्ग चुकलाय, पण माझा हेतू चांगला होता. म्हणूनच बघताय ना तुम्ही मी एवढी हिंमत केली ती. आणि पुन्हा एकदा तो साईबाबांना सॉरी म्हणायला लागतो. पुन्हा त्या मित्राला म्हणतो, "अरे दुसरा ऑप्शन नव्हता रे माझ्याकडे." मग त्याचा मित्र देखील लगेच याची चोरी पकडतो आणि म्हणतो, "अरे पण ऑप्शन हवाय कशाला? बरं 1 मिनिट. तू तिचा विचार कशाला करतोयस? तुला काय मिळणार आहे त्यातून?" त्यावरती कान्हा त्याला म्हणतो, "मला काय मिळणार आहे? नोकरी." इथे आता सखी घरी परत आली. आता तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेत. त्यामुळे तिला बरोबर माहिती की तिला काय करायचंय. ती घरी येते आणि आपल्या खोलीवरती एक अशी छान नजर टाकते आणि त्यानंतर ती बॅग भरायला घेते. बॅग भरत असतानाच एक फाईल घेण्यासाठी ती कपाटाजवळ जाते आणि कपाटातली फाईल घेताना तिचं लक्ष तिच्या आणि तिच्या आईचे जे फोटो असतात त्या फोटोकडे जातं. मग ती फोटो हातात उचलते आणि म्हणते, "तू माझ्याशी अशी का वागतेस आई? लहानपणी मला समजून घेणारी, मला प्रत्येक गोष्ट प्रेमाने सांगणारी, माझ्या प्रत्येक बाबतीत माझ्या पाठीशी राहणारी, मला प्रेमाने जवळ करणारी तू, आता मात्र माझ्या कुठल्याच निर्णयात माझ्यासोबत का नाहीयेस?" असं ती फोटोकडे बघून आता आईला प्रश्न विचारत असते. खरं तर तुला सोडून मला नाही जायचंय. मला हवी आहेस तू. पण बाबांच्या आणि माझ्या स्वप्नासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतोय. आणि साईबाबांनी दिलेल्या निर्णयासाठी मला आता जावंच लागेल. आणि तेही तुला न सांगता. पण यासाठी कारणीभूत आहे तुझ्यातली सरकार. सॉरी आई, मला माफ कर, पण मला जावं लागेल. आणि असं म्हणून ती आता हातातली फाईल आणि तो तिचा आणि तिच्या आई-बाबांचा असलेला जो फोटो आहे, तो सुद्धा बॅगेत भरून घेते. आणि त्यानंतर ती एकदा आपल्या पूर्ण खोलीवरती नजर टाकते. खरं तर तिथे तिच्या खूप आठवणी असतात. त्यामुळे तिला देखील असं घर सोडून जाणं थोडं कठीणच असतं. पण स्वप्नांसाठी तिला हे करावं लागत असतं. त्यामुळे ती तिच्या निश्चयापासून दूर होऊ शकत नसते. आता बॅग घेऊन ती निघते. तर मित्रांनो, पुढील भागात आता ही सखी घरातून बॅग घेऊन निघालेली असते आणि ती गाडीतून जात असताना ही सरकार तिला व्हिडिओ कॉल करते आणि व्हिडिओ कॉलवरती तिला म्हणते, "सखी, तू जसा एक निर्णय घेतलायस ना, तसाच एक निर्णय मी सुद्धा आता घेतलाय." आणि हातामध्ये तिने चाकू धरलेला असतो. आता सखी सुद्धा हे पाहून पॅनिक होते आणि घाबरतच ती तिला विचारते, "आई, कसला निर्णय?" आता ही जी सरकार आहे, ती हातात चाकू धरून असते आणि ती स्वतःची नस कापून घेते आणि लगेचच बेशुद्ध होते. आता हे सगळं ही सखी व्हिडिओ कॉलवरती पाहते आणि मग ती पुन्हा आईकडे जाण्यासाठी घरी निघते. पण तेवढ्यातच फुल ट्रॅफिक लागलेलं असतं. आता ती ड्रायव्हर काकांना विचारते, "काय झालं?" ते ड्रायव्हर म्हणतो, "बघा ना मॅडम, किती ट्रॅफिक लागलंय." आता ही सखी गाडीतून खाली उतरते आणि पायी-पायीच आईकडे जाण्यासाठी निघते. आता जात असताना फुल ट्रॅफिकमध्ये इकडे-तिकडे लगबगीने जात असल्यामुळे धक्का लागून तिच्या हातातली पुस्तकं खाली पडतात. ती पुस्तकं उचलण्यासाठी ती खाली वागते. तितक्यातच एक बाईकवाला तिच्या समोर येऊन कचकन ब्रेक दाबतो. आता ही सखी घाबरूनच पुस्तकं उचलते आणि त्या बाईकवाल्याकडे पाहते, तर तो दुसरा तिसरा कोणी नसून आपला कान्हा असतो. मग आता ही सखी कान्हाच्या बाईकवर बसलेली आहे आणि त्यांनी अगदीच एखाद्या फिल्मसारखा हा सीन त्यांनी रंगवलाय. आता हा सीन पाहिल्यावरती तुम्हाला कोणत्या मूव्हीची आठवण येते ते तुम्हीच बघा. आता कान्हा असा एक जॅकेट जे आहे ते दोघांच्या वरनं असं घेतो आणि गच्च गाठ मारून घेतो. आणि मग कान्हाने त्या जॅकेटची गाठ मारल्यावरती त्या धक्क्याने सखी कान्हाच्या जवळ येते. आणि मग कान्हा आणि सखी दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि अशाच मालिकांचे अपडेट्स घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.